मम्मी चहा बनवते आणि मी आज स्कूलला नाही गेले. मग मम्मी चहा बनवते आणि मी शेकी करते आणि गार लागते. म्हणजे तेजू बघा किती छान बोलते. आणि मग नंतर मी इथं त्यांना साफसफाई करायला सेजूला थोडं थोडं कामाला लावत असते. मी सेजू मोठी आहे तर तिला मग दुसरी देते आता, तर तिला थोडं थोडं कामाला लावत असते की झाडू मार, भांडी लाव, तो बारके बारके कपड्यांच्या घड्या वगैरे घाल. तसं मोठ्या पण कपड्यांच्या घड्या ती घालते, पण तिला आमच्या दोघांचे देत नाही मग, कारण ती व्यवस्थित नाही नीट घालत. आणि मग इथं मी कपड्यांचे घडे वगैरे तसेच ठेवल्या होते, मी करत होती. आणि तिला कसं झाडू मारायला लावत होती, तर बारकी तिच्या संग भांडत होती की मला दे, मी झाडू मारणार, मला दे, मी झाडू मारणार. पण ते बारीक अजून तिला झाडू नीट धरता येत नाही, फक्त नुसतं चुरू बोलता येतं. आणि मग माझी मोठी पोरी ही तिला झाडू मारायला लावलं. आणि इथं मग मी तूप गरम वगैरे केलं, चपात्या गरम वगैरे केल्या. आणि यांना नाश्त्याला काय पाहिजे का ते विचारलं. मी यांना गरम चपात्या दिल्या आणि मी गरम तूप लावून फक्त चपाती हे केली, कडक करून खाल्ली. आणि नंतर इथं मग आमचं जेवण वगैरे मी त्यांना नाश्ताच दिला. जेवण तर भाजी त्यांनी चपाती त्यांनी सकाळी खाल्ली आणि नाश्ता नंतरून खाल्ला त्यांनी. 10:30 वाजता चहा खाल्ला आणि आधीच भाजी चपाती खाऊन मोकळे झाले होते. आणि नंतर मग ह्यांना भाजी चपाती चहा खायची इच्छा झाली होती, थंडीला लागत होती, तर त्यांना दिला. मग मी चहा दिला इथं, चहा आणि चपाती खा म्हणलं तर मी आलीच. आणि मग मी तर भाजी पण साफ करून घेतली चुलीपुढं बसूनच. मग ह्यांचा नाश्ता वगैरे झाला. मग असं काही 1 वाजले होते. आणि ह्यांना पप्पाने नेले आईस्क्रीम खायला. थंडीच्या दिवशी आईस्क्रीम खायला नेली. मला तर बरं पहिले सर्दी डोकं बिकं दुखत होतं आणि या खात होत्या असं आईस्क्रीम. आणि मी त्यांच्याकडून कचरा गोळा करत होते. म्हणलं लोकांच्या दारात नाही टाकायचं वगैरे, तेवढं माझ्या पुरीले हुशार आहे, त्या कुठं टाकत नाही. आणि नंतर मग आम्ही आलो आणि मग जेवायला बसलो. आल्यानंतर तिथून आईस्क्रीम खाऊन आलो आणि जेवायला बसलो होतो. जेवण वगैरे झालं. मग परत संध्याकाळचं घर आवरून वगैरे घेतलं मी. संध्याकाळचं घर आवरून वगैरे आणि पोरी आणि मैत्रिणींमध्ये खेळायला गेल्या होत्या, त्यामुळं मी त्यांना हाक मारली नाही. आधी मी म्हणलं उरकून घेते आणि मग त्यांना नंतर बोलवते आणि मग अभ्यासाला बसवणार आहे मी त्यांना. म्हणून सगळं उरकलं, त्यांना बोलवलं अभ्यासाला बसवायला. सगळं एकदा चेक करून घेतलं की माझं काय काम राहिलं आहे का नाही, नाहीतर मग मी नाही बोलवत त्यांना. इथं भात वगैरे ठेवलं होतं चुलीवर, चहा वगैरे झाला होता. ते इथं तेजा काय करत होती, डब्बा वगैरे आईला दाखवत होती. हे वाला डब्बा घेऊन जाऊ द्यापासून वावरात म्हणत होती काहीतरी असं तिचं चालू होतं. आणि इथं ते अभ्यासाला तिला बसवलं होतं सेजूला. आणि इथं आईला आणि इथं आईचे नीचे गप्पा चालू होते. आणि इथं किचन वाटतं तर नीटच होतं की नाही ते सगळं बघायला आले मी. आणि चुलीपुढं जाऊन बसले. नंतर भात ठेवला, मसाला वगैरे वाटून बिटून भाजत बसले. तिकडे चिकनला मसाला वगैरे लावून घेतलं आणि बसले. इथं कांदा भाजत होता आणि हे सगळं मी फक्त कांदा बिंदा भाजून मसाला करून ठेवलं. बाकी सगळे सेजूचे पप्पा आल्यावर करणार होते. चपाती आणि भात तर झालंच होतं, फक्त चपाती भाकर करणार होती आई. आणि चपाती नव्हती, भाकर करणार होती आई फक्त. आणि मग इथे सगळं उरकून वगैरे झालं आणि भात मी मगाशीच ठेवला होता. उरकून वगैरे झालं, सुक्कं वगैरे बनवलं आणि रस्सा पण बनवला. आणि म्हणलं आता सगळं काळी भांडी कुठे तिथं न्यायची, त्यामुळं आम्ही इथंच चुलीपुढंच शेकून जेवून घेतलं, कारण रात्रीची थंडी लई पडली होती. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि मग एवढं आमचं झालं. मला आता जेवायला बसावं, मग घसा दुखतोय लय थंडीमुळं. मग घसा दुखतो, टॉन्सिलचा प्रॉब्लेम होतो ना, म्हणून मला त्रास होतो. मग इथं आमचं कालवण चालू आहे. सुकं झालं की लगेच कालवण वगैरे टाकून घेतलं आणि मग तिथल्या तिथंच मला जेवायला बसावं, कारण माझे कामं मग वाढले असते. परत सगळी भांडी तिकडं हॉलमध्ये न्या आणि तिथून झाडून बिडून पुसून बिसून रात्रीचं घेत बसायला लागलं असतं मला, आणि चुलीवरची सगळी काळी भांडी होती ना, म्हणून. आणि मग इथं आमचं स्वयंपाक अजून चालू. सेजूचे पप्पा स्वयंपाक करते, ते मी व्हिडिओ काढते. माझं काम पहिलेच मी करून मोकळे झाले होते. आणि आमचं झालं सगळं बनवून बिनवून. आणि तर गप्पा मारता आमचं खाणं चालू झालं. लाईट गेली होती, मग आली लाईट लगेच. मग इथं गप्पा मारता खाणं चालू आहे. थँक्यू. अशीच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ बघत राहा.